मैदा नाही, साखर नाही, तरी पण इतका सॉफ्ट केक. आज आपण बनवणार आहोत हेल्दी मँगो रवा केक. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पूजा तुमचं न्यूट्रिबल चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, सॉफ्ट आणि टेस्टी रवा मँगो केक. हा केक खास आहे कारण यात आपण मैदा वापरत नाही आणि साखरेऐवजी गूळ वापरते, म्हणून हा केक हेल्दी आणि घरगुती आहे. चला तर मी इथं आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण हा चिरून याच्या फोडी तयार करून घेऊयात. फोडी तयार करून झाल्यानंतर आपण या फोडीमध्ये ना असे आडवे आणि उभे काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या या आंब्याचा जो गर आहे ना तो सहजपणे छान असा निघू शकतो. हा जो गर आहे ना तो आपण एका कपामध्ये काढून घेऊयात. साधारण आपल्याला इथे 1 कप आंब्याचा गर लागणार आहे. जर तुमच्याकडे मोठा आंबा असेल तर तुम्ही एकच घेऊ शकता. माझे मीडियम साईजचे असल्यामुळे मी येथे 2 वापरलेले आहेत. त्यातला माझा अर्धा असाच उर्वरित राहिलेला आहे. आता आपण हा सर्व आंब्याचा गर या कपामध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 कप रवा घेणार आहोत. हा बारीक करून घ्यायचा आहे. माझ्याकडे थोडासा मोठा होता. तुम्ही इथे बघू शकता मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आपण यामध्ये मैदा वापरत नाही आहोत, त्यामुळे हा रवा पूर्णतः बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये येथे मी 1/2 कप गूळ किसून घेतलेला आहे. आता आपण हा जो गूळ आहे ना तो एकदा मिक्सरला थोडासा एक राऊंड काढून घेऊयात, बारीक करून घेऊयात आणि त्यामध्ये आंब्याचा गर घालून घेणार आहोत आणि हे दोन्ही मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे आपण दोन्ही मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आपण बारीक करून घेतलेला आंब्याचा गर आणि गूळ या रव्याच्या मध्ये ॲड करून घेणार आहोत आणि हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे लक्षात ठेवा, आंबा आणि जो गूळ आहे ना तो पूर्णतः बारीक झाले की नाही याची खात्री करून घ्या, नाहीतर मध्ये जर गुळाचा तसाच खडा राहिला तर आपला केक बिघडू शकतो. त्यामुळे तुम्ही ती खबरदारी लक्षात घ्या. नंतर आपण इथे त्या बॅटर चांगले मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये 5 ते 6 कप मी तूप घेतलेलं आहे. नंतर थोडंसं दूध, म्हणजे साधारण 1/2 कप मी दूध यामध्ये ॲड केलेलं आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं ॲड करत जावा, म्हणजे तुम्हाला कळेल, कारण आपलं बॅटर जे आहे ना ते जास्त पातळ नको आहे, मीडियम त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे. आता आपण हे सर्व बॅटरमध्ये हे दूध मिक्स करून घेणार आहोत. मी सर्व दूध यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. जर तुमचं बॅटर जास्तच घट्ट झालं तर तुम्ही अजून यामध्ये दूध वापरू शकता. आता नंतर आपण यामध्ये ना 1/4 कप पाणी घेणार आहोत. हे पाणी जे आपण ते मिक्सरचं भांडं होतं ना त्यामध्ये अजून आंब्याचा गर राहिलेला आहे, त्यामुळे आपण ते एकदा मिक्सरला फिरवून घेऊया. तुम्ही बघू शकता बराच आपला जो मँगोचा पल्प आता यामध्ये आपण ॲड करून घेऊयात. हा सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स करून झालं ना आपला रवा आहे, त्यामुळे हे असंच आपण 15 ते 20 मिनटं ठेवून देणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता हे आपलं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं बॅटर जे आहे ना जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको. तुम्ही येथे बघू शकता मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते. आपलं बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ना ती अशी हवी. हे पूर्णतः चांगलं मिक्स झालं. तुम्ही बघू शकता कलर पण आपला काय मस्त आला आहे ना. असं वाटते आपण यामध्ये आंब्याचा कोणता फ्लेवरच ॲड केलेला आहे. नॅचरल फ्लेवर ॲड करून आपण हा गुळाचा रवा केक तयार करत आहोत. आता आपण हे असंच 15 मिनटं ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण इथे ओव्हन जो आहे ना ती प्रीहीट करून घेणार आहोत 10 मिनटासाठी. 180 डिग्रीला तुम्ही फ्रीहीट करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपला ओव्हन आता आपण प्रीहीट करायला ठेवलेला आहे. तो आपण आता इथे एक टीन घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण थोडंसं तूप या तेल लावून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्या बॅटरला 10 ते 15 मिनटं ते 20 मिनटं मी इथं ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये ना 1 चम्मच बेकिंग पावडर ॲड करून घ्यायची आहे आणि ही पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता ही मिक्स करून झाल्यानंतर हे जर आपलं बॅटर आहे ना
ते आपण या टीनमध्ये ओतून घेणार आहोत. त्याआधी आपण टीनच्या खाली काजू, बदाम, पिस्ते थोडेसे असे स्प्रेड करून त्यावरती हे बॅटर ओतून घेणार आहोत. आता हे पूर्णतः बॅटर ओतून झालं ना की आपण ह्याच्या जे टीनला बघा इथे थोडंसं माझ्याकडून वरती लागलं ते पण साफ करून घ्यायचं आहे आणि आपला जो टीन आहे ना तो असा टॅप करायचा आहे, म्हणजे आपलं बॅटर मस्त असं त्यामध्ये सेट होईल. कलर किती मस्त आला आहे ना. आता आपलं हे पूर्णतः छान असं सेट झालेलं आहे. आता त्यावरती आपण काजू, बदाम, पिस्ता असे स्प्रिंकल करून घेणार आहोत. हे स्प्रिंकल करून झाले की आपला ओव्हनही तिकडे प्रीहीट झालेला आहे. आता हे आपण जो टीन आहे ना तो ओव्हनमध्ये ठेवून देणार आहोत. मी येथे 180 डिग्रीला 30 ते 35 मिनटं हा केक बेक करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही आधीमध्ये 35-30 मिनटं झाली की हा बाहेर काढून चेक करा. आता आपण हा बेक व्हायला ठेवून देऊयात. आता येथे तुम्ही बघू शकता आपले 180 डिग्रीला 30 ते 35 मिनटं मी हा बेक करून घेतलेला आहे. आता आपण हा बाहेर काढून घेऊयात. आपला जो केक आहे ना ते आपण बाहेर काढून घेतलेला आहे. आता आपण हा सुरीच्या साहाय्याने पूर्णतः बेक झाला आहे की नाही हे चेक करणार आहोत. तुम्ही ते बघू शकता आपल्या सुरीला लागत नाही, म्हणजे हा केक आपला रेडी झालेला आहे. आता हा केक अजून हा टीन जो आहे ना तो गरम आहे, तर यामध्ये महत्त्वाची टीप, यावरती ना कॉटनचा कपडा टाकून आपण हा असाच 10 मिनटं ठेवून देणार आहोत. 10 मिनटं झाल्यानंतर पूर्णतः आपला केक हा थंड झालेला आहे. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असा कसा फुलला आहे आणि सॉफ्ट फ्लफी झालेला आहे. आता आपण हा मधून कट करून घ्यायचा आहे. हा पूर्णतः थंड झाल्यानंतरच तुम्ही कापून घ्या, नाहीतर मग तो आपला नीट कापला जाणार नाही. तुम्ही ते बघू शकता सॉफ्ट, एकदम स्पॉन्जी आणि सुंदर असा रंग आला आहे ना. आणि टेस्ट म्हणाल तर एकदम मस्त. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कसा मस्त असा आपला दिसतोय. आता आपण याचे असे काप करून घ्यायचे. तुम्हाला ज्या साईजमध्ये काप हवे आहेत त्या साईजमध्ये तुम्ही करून घ्या. माझ्या घरी असे आवडतात. आता मी मधून कट करून बघते. पूर्णतः आपला हा जो केक आहे ना तो छान असा बेक झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी या केकच्या ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स तुम्ही फॉलो करून हा केक रेडी करा. बघा तुमचाही केक मस्त असा सॉफ्ट स्पॉन्जी होईल. यामध्ये आपण गूळ घातल्यामुळे याला गुळाचा कलर आलेला आहे आणि मस्त हा केक दिसत आहे. हा 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकून राहील. तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी हा केक तुम्ही यूज करू शकता. पूर्णपणे हा केक जो आहे ना तो हेल्दी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तोपर्यंत ईट क्लीन लिव्ह हेल्दी. बाय.